न्याय क्रांती न्यूज, अन्यायाविरुद्ध आवाज। पिंपरी चिंचवड शहरामध्ये बेकायदेशीर इंटरनेट आणि फायबर ऑप्टिकल केबल टाकून शहराचं विद्रुपीकरण करणाऱ्या 400हून अधिक अनधिकृत केबल ऑपरेटर्सवर महापालिकेनं कारवाईचा बडगा उगारला आहे। मात्र महानगरपालिकेनं दिलेली 27 ऑगस्टची मुदत संपूनही केवळ एकाच ऑपरेटरनं कागदपत्रे सादर केल्यानं प्रशासनाच्या आदेशाला केबल चालकांनी केराची टोपली दाखवल्याचं स्पष्ट झालंय। या पार्श्वभूमीवर गेल्या 20 वर्षात ज्या अनधिकृत केबल्सवर कोणालाही नियंत्रण मिळवता आलं नाही, ते आता पालिका प्रशासनाला जमणार का, असा रोखठोक सवाल नागरिक विचारत आहे। हा नवीन आदेश केवळ अधिकाऱ्यांच्या टेबलवरच धूळ खात पडणार की प्रत्यक्ष कारवाई होऊन जनतेला न्याय मिळणार, हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल। शहरात अनधिकृत केबलचं साम्राज्य इतकं फोफवण्यामागे मोठे राजकीय लागेबांधे असल्याचं बोललं जात आहे। या व्यवसायात अनेक बड्या राजकीय नेत्यांचे आर्थिक हितसंबंध गुंतलेले असल्यामुळेच आजवर पालिका प्रशासनानं याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलंय, अशी जाहीर चर्चा आता नागरिकांमध्ये रंगू लागली आहे। राजकीय वरदहस्त पाठीशी असल्यामुळेच हे ऑपरेटर्स पालिकेच्या नोटिसीला किंवा आदेशाला गांभीर्यानं घेत नसल्याचं चित्र आहे। केबल ऑपरेटर्सची दादागिरी आता थेट गृहनिर्माण सोसायट्यांपर्यंत पोहोचली आहे। शहरातील अनेक सोसायट्यांच्या कमिटी सदस्यांना राजकीय वजनाचा धाक दाखवून धमकावून इमारतीच्या टेरेसवर अनधिकृतपणे केबल्स बांधल्या जात असल्याची धक्कादायक वस्तुस्थिती समोर आली आहे। सोसायट्यांच्या परवानगीशिवाय सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवून इमारतीवरून फायबर केबलचे जाळे ओढले जात असल्यानं रहिवाशांमध्ये भीती आणि संतापाचं वातावरण आहे। आता या राजकीय दबावाला झुगारून पालिका आयुक्त आणि संबंधित अधिकारी धडक कारवाई करण्याचे धाडस दाखवणार का, याकडे संपूर्ण पिंपरी चिंचवडकरांचं लक्ष लागलंय। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।